नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. आज आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून कशा पद्धतीने आपण लाईफ टाईम इन्कम जनरेट करू शकतो, आपल्याला पेन्शन सुद्धा चालू होऊ शकते. तर हा कन्सेप्ट जो आहे त्याला आपण SWP म्हणतो, सिस्टमॅटिक विथड्रॉ प्लॅन. तर आपण सुरुवातीपासून बघू की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची आणि कुठल्या टप्प्याला जाऊन आपण SWP अप्लाय करायची. सुरुवातीला आपण बघूया की ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंड बाय करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट असते की डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट आपली असणं गरजेचं आहे. जशा पद्धतीनं जर तुम्ही समजा 10,000ची SIP तुम्हाला जर लावायची असेल तर 10,000ची SIP लावताना म्युच्युअल फंड्समध्ये वेगवेगळे फंडच्या कॅटेगरीज असतात, जसं की लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, फोकस कॅटेगरी आहे, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स आहेत, त्यानंतर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड्स आहेत, काही डेट फंड आहेत. तर आपण याच्यामध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस सुरुवातीला मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपण आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड केला पाहिजे, ज्याच्यानं काय होईल की आपले जे पैसे आहेत ते प्रत्येक मार्केटच्या सेगमेंटमध्ये लागले जातील, प्रत्येक ऍसेट क्लासमध्ये लागले जातील. सुरुवातीला आपण एक्झाम्पल घेऊ की आपण 10,000ची ज्यावेळेस SIP लावायचा आपण विचार करतोय त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे की काही अमाऊंटची जी SIP आहे, समजा आपण 2,000ची SIP आहे ती लार्ज कॅप फंड्स मध्ये लावली पाहिजे. मिड कॅप मध्ये जर बघितलं आपण तर मिड कॅप मध्ये आपण 3,000ची SIP लावू शकतो, हे झाले 5,000 रुपये. त्यानंतर आपण स्मॉल कॅप मध्ये परत 2,000ची SIP लावू शकतो, म्हणजे ही अमाऊंट जी बघायला गेलं आपण तर टोटल 7,000 रुपये झाली. त्यानंतर आपण 1,000 रुपये जे आहेत ते ग्लोबल मार्केटमध्ये ग्लोबल मार्केट इक्विटी फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, जसं की अमेरिकेचं मार्केट आहे नॅसडॅक 100 मध्ये, ग्रेटर चायना आहे चायनीज मार्केट आहे त्याच्यामध्ये पण आपण एडलवाईजचा एक फंड आहे त्याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो, जॅपनीज मार्केट आहे त्या मार्केटमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. या तिन्ही फंड मध्ये आपण 500-500 रुपयाची SIP करून आपण ग्लोबल मार्केटमध्ये पण डायव्हर्सिफाईड करता येतं. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, कारण मागच्या 6 महिन्यामध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन आलेलं आहे. तर आपण जर अमेरिकेचं मार्केट बघितलं तर त्याच्यामध्ये जवळपास 45% रिटर्न दिलेलं आहे. चायनीज मार्केट जर बघितलं की त्याच्यामध्ये आपल्याला 36% पर्यंत रिटर्न मिळालेले आहे. तर मग आपली ग्लोबल इन्व्हेस्टमेंट पण असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतरचा पार्ट येतो की आपण गोल्ड ETF मध्ये आपली काही SIP गेली पाहिजे. गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा असा असतो की ज्यावेळेस इक्विटी मार्केट परफॉर्म करतं त्यावेळेस गोल्ड मध्ये त्या लेवलचं परफॉर्मन्स होत नाही, पण ज्यावेळेस इक्विटी मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये अनिश्चितता आहे, तिथं काही प्रॉब्लेम आहे, त्यानंतर गोल्ड चालत असतं. तुम्ही जर बघितलं की मागच्या 6 महिन्यामध्ये गोल्डने खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न दिलेलं आहे. मागच्या एका वर्षामध्ये गोल्डने 36% रिटर्न दिलेलं आहे. त्यामुळे आपली काही जी SIP ची अमाऊंट जी आहे ती गोल्ड ETF मध्ये आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. म्युच्युअल फंड्स मध्ये अजून एक कॅटेगरी आहे फ्लेक्झी कॅप. या फ्लेक्झी कॅप फंड्स मध्ये पण आपण 1,000ची SIP करू शकतो. अशा पद्धतीनं आपला एक पोर्टफोलिओ आपला डायव्हर्सिफाईड होऊन जाईल. त्यानंतर जर बघितलं आपण तर ही म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट झाली. आपण जर एक्झाम्पल साठी जर तुम्हाला सांगितलं मी की एक 15,000ची आपण जर SIP स्टार्ट केली, 15 वर्षासाठी जर आपण ती इन्व्हेस्टमेंट करत राहिलो कंटिन्युअसली SIP थ्रू, त्यानंतर ज्या ज्या वेळेस मार्केट डाऊन होईल त्या त्यावेळेस आपण जर काही रक्कम अजून ऍड केली तुम्हाला अजून एक्स्ट्राचा बेनिफिट मिळू शकतं. तुम्हाला 15 वर्ष थांबायची गरज नाही, त्याआधीच तुम्हाला तुमचा गोल अचीव्ह होऊ शकतो. आपण एक्झाम्पल साठी जर बघितलं की निफ्टीचे आजवरचे जर रिटर्न बघितले आपण तर 17-18% आहे. आपण जर 15% जर पकडले तर तुम्ही 15,000ची SIP 15% रिटर्न 15 वर्षानंतर तुमची जी अमाऊंट जी आहे ती 1 करोड रुपये होते. तर ही जी 1 करोड रुपये जी अमाऊंट आहे ही लवकरात लवकर अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या वेळेस मार्केट डाऊन असेल त्या त्यावेळेस आपण SIPचं टॉपअप करू शकतो, SIP ऍड करू शकतो. त्याच्यानंतर बघू आपण की ज्यावेळेस ही अमाऊंट जमा होईल की कुणी 5,000ची SIP करेल, कुणी 10,000ची, कुणी 15,000ची. पण ही 15,000चं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की 1 करोड रुपये तुमचे 15व्या वर्षी कॉर्पस जमा होईल आणि ह्या 1 करोड मध्ये तुम्ही आरामशीर जर बघितलं आपण तर मार्केटमधनं आपण 10%ची SWP लावू शकतो, सिस्टमॅटिक विथड्रॉ प्लॅन. गेम इथं स्टार्ट होतो. जर बघायला गेलं आपण त्याच्यानंतर जर आपण मंथली जर विथड्रॉचा जर प्लॅन आपण सिलेक्ट करायचा प्रयत्न केला SWP थ्रू तर टोटल अमाऊंट जी आहे 1 करोडची 10% जर पकडला आपण तर 10 लाख रुपये. ही 10 लाख रुपये जी अमाऊंट आहे ही 10 लाख रुपये जर आपण 12 महिन्यामध्ये जर डिवाइड केली तर जवळपास 83,000 रुपीज पर्यंत 83,000 रुपयापर्यंत तुम्ही विथड्रॉ घेऊ शकता.
मार्केटचा जर आजवरचा परफॉर्मन्स बघितला की 12% 14% ऍव्हरेज हे रिटर्न स्टॉक मार्केट देत राहतं. त्यामुळे आपण फक्त 10%च पकडले. 10%मध्ये आपल्याला जी अमाऊंट जी आहे एसडब्ल्यूपी थ्रू ती 10 लाख रुपये होते. तुमची मार्केटमध्ये कंटिन्युअसली 1 करोड रुपये तर वाढत जात आहेत, पण त्यातनं आपण विड्रॉल घेतोय 10 लाख रुपये, जे वर्षाला वाढणार आहेत तुमचे. त्यामुळं तुम्हाला मंथली विड्रॉल याच्यामध्ये मिळू शकतं 83,000 पर्यंत. तर तुम्हाला वाटत असेल की अजून मला सेव्ह करायचंय, तर तुम्ही 6% जरी विड्रॉ घेतलं 6 लाख रुपये, तरी तुमची जी रक्कम आहे ही तशीच राहील 1 करोड जी तुम्ही इन्व्हेस्ट केलेले. आता बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली येते की एसडब्ल्यूपी लावण्याचा हेतू काय, की ज्या वेळेस आपण रिटायरमेंटचा विचार करतो किंवा आपल्याला कुठली नवीन गोष्टी करायच्यात किंवा आपल्याला काम करायचं नाही कुठल्याही पद्धतीचं, त्यावेळेस आपण म्युच्युअल फंड थ्रू विड्रॉल एसआयपी करून चांगल्या पद्धतीनं लाईफ एन्जॉय करू शकतो. माझे भरपूर क्लायंट आहेत की ज्यांनी 2012-13 पासून एसआयपी स्टार्ट केलेली आहे आणि त्यांचा जो कॉर्पस आहे कंटिन्युअसली इन्व्हेस्ट करून 2-2.5 करोडचा झालेला आहे आणि आज ते त्याच्यामधनं 15 लाख रुपये विड्रॉ घेत आहेत. जे जवळपास नाही नाही म्हणलं तरी 1 लाख 1.25 लाख रुपये ते महिन्याला त्यातनं विड्रॉ त्यांना मिळतंय. ते लाईफ टाईम त्यांना मिळत राहील आणि त्यांचा जो कॉर्पस जमा झालेला आहे तो पण त्यांना विड्रॉ करायची गरज नाहीये. त्यामुळे हे एसडब्ल्यूपी जे अस्त्र आहे हे खूप चांगल्या पद्धतीने जर यूज केलं तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होतोय. फक्त इन्व्हेस्टमेंट करताना पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करणं आणि प्रत्येक करेक्शन मध्ये काही सर्टन अमाऊंट ऍड करत राहणं. आणि जर बघितलं आपण तर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस पॅनिक न होता, कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कंटिन्युअसली जर आपण इन्व्हेस्ट करत राहिलो एसआयपी थ्रू, काही करेक्शन आल्यानंतर अजून अमाऊंट ऍड करून, तर स्टॉक मार्केटमधनं तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. धन्यवाद.